ब्रेकनंतर आपलं स्वागत। अहमदनगर जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे। पाण्याच्या एका हंड्यासाठी गावकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय। पाण्याचं रेशनिंग सुरू झाल्यानं जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न जास्तच बिकट झालाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोणत्याही गावात जा, तुमचं स्वागत करायला पाण्याचे निळे ड्रम तुम्हाला दारोदारी उभे दिसतील। यंदाच्या दुष्काळाचे चटके लोक हंडाभर पाण्यासाठी घरातल्या अबाल वृद्धांना टँकरची वाट पाहत बसावं लागतंय। यावर्षी सारखा दुष्काळ पाहिला नाही असं जुने जाणते आता सांगू लागले। आता दुष्काळ बघितलाच नाही मी, आणि तवा मोजून पाणी नव्हतं, जरी आलं तरी मोजून पाणी देत नव्हते। बारवात आडात टाकीत होते, लोक शिंदून न्यायचे। आता तसं नाही, आता टाक्यावरून देते आणि ती मोजून आहे सारं। काय करायचं त्या माणसांनी? कुठून पाणी आणायचं जनावरांना, माणसांना? 5 लिटर पाण्याने 10 लिटर पाण्याने काय होतंय? नगर तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये घरटी 500 लिटर पाणी जिल्हा प्रशासन देत आहे। पण हे पाणी माणसांनी प्यायचं की जनावरांची तहान भागवायची असा प्रश्न सध्या गावकऱ्यांना आहे। चारा आणि जनावरांच्या पाण्यासाठी माणसांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे। प्रत्येकाला पाण्यासाठी कमीत कमी दिवसातला अर्धा दिवस तरी त्या पाण्यासाठीच घालावा लागतोय। टँकर आल्यानंतर बरं घरचे जे कामं आहेत ते कामं सोडून द्यावं लागतात आणि टँकरच्या मागे पळावं लागतं। टँकरमधून बी भेटताना किती 500 लिटर पाणी भेटणार आहे। त्या 500 लिटर पाण्यामध्ये घरचं भागवायचं, जनावरांचं भागवायचं की आंघोळीला पाणी वापरायचं, हा मोठा प्रश्न आता सध्या उपस्थित आहे। घरात पाणी येत नाही तोपर्यंत कोणच इतर कामाला जात नाहीये। कुटुंबाच्या कुटुंब फक्त एक हंडाभर पाण्यासाठी दिवसभर टँकरची वाट पाहत असल्याचं गावकरी सांगतात। शासनाला एवढीच विनंती आहे, आमच्या लोकांचे जीवनक्रम जो चाललाय, सकाळी उठलं का 7-7:30ला टँकर येतो, त्या टँकरच्या मागे दिवसभर ते 400-500 लिटर पाणी उन्हात आणत व्हायचंय। महिलांचे पण हाल चालू आहेत। शेतकऱ्यांची आणि आमच्या ग्रामस्थांची सरकारला एवढीच मागणी आहे का आम्हाला पाण्याची आणि चाऱ्याची ठोस काहीतरी योजना करावी। अहमदनगर जिल्ह्यातील 293 गावं आणि 1578 वाड्या वस्त्यांवर पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे। यावेळेस पावसानं उशीर केला तर सामान्यांचे अपरिमित हाल होणार आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।